प्लांट कम्युनिकेशन झाडाचं गुण. नमस्कार. माझ्याकडे एक दिवस एका क्लायंटचा कॉल आला. ती खूप घाबरलेली वाटत होती. ती म्हणाली, माझ्या स्वप्नात एक पिंपळाचं झाड दिसतं. झाड जिवंत असल्यासारखं वाटतं आणि झाड जिवंत असल्यासारखं माझ्याकडे बघत राहतं आणि त्याच्या सावलीत असं काहीतरी एक काळं आणि भीषण आहे असं वाटतं. तू कम्युनिकेशन करतेस ना, प्लांट कम्युनिकेशन करतेस ना, प्लीज तू कनेक्ट कर ना आणि मला सांग ना काय प्रॉब्लेम आहे. मी तिच्या आग्रहाखातर त्या झाडाशी संवाद साधायचा प्रयत्न केला. झाडाशी संवाद जवळजवळ 4 ते 5 मिनिट माझा झाला आणि त्यामध्ये डोळे मिटल्यावर, श्वास संत झाल्यावर अचानक एक प्रचंड थंडगार सावलीत मी उभी असल्यासारखी मी दिसले. माझ्या समोर तेच पिंपळाचं झाड दिसलं आणि त्याची पानं वाऱ्याशिवाय हलत होती. जणू काही जणू कुणी हळूवार कुजबुज करतय. मी विचारलं, तू मला काही सांगू इच्छितोस? आणि अचानक माझ्या कानाजवळ एक गंभीर थरारक आवाज ऐकू आला. झाडाच्या बुंध्यातून एक आत्मा बोलू लागला. तो एक भूत होता आणि त्याने सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, इथे अनेक वर्षापूर्वी एक बाई रोज या झाडाखाली यायची. ती फार एकटी दुःखी होती. मी सुरुवातीला तिच्या भोवती सावली सारखा फिरत राहिलो, पण नंतर माझी भूक वाढत गेली. मी तिच्या स्वप्नांमध्ये शिरलो, तिच्या कानात कुजबुजलो, तिच्या शरीरावर ताबा मिळवला. हळूहळू ती वेड्यासारखी वागू लागली. लोकांनी तिला झाडाच्या सावलीतून खेचून नेलं, पण तिच्या चेहऱ्यावर कायम भयानक हसू होतं. एक दिवस ती अचानक गायब झाली. कुणालाच कळलं नाही की ती कुठे गेली. पण खरी गोष्ट म्हणजे मी तिला झाडाच्या गर्भात खेचून घेतलं होतं. तिचं शरीर या झाडांच्या मुळांमध्ये सडून गेलं आणि तिचा आत्मा माझा कैदी झाला. हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला, पण एवढ्यावर थांबलं नाही. अचानक माझ्या भोवती ओरडण्याचे आवाज, चुरचुर हसणे आणि झाडाच्या फांद्यांवरून खाली लटकणाऱ्या चेहऱ्यांच्या सावल्या दिसायला लागल्या. मला जाणवलं त्या बाईचा आत्मा अजूनही त्या यातनांमध्ये झगडतोय. ती सुटण्यासाठी धडपडते, पण भूताने तिचा आवाज दाबून ठेवला होता. मी मंत्र म्हणत होते, पण जितकं मी झाडाशी बोलत गेले तितका तो भूत रागावू लागला आणि भूताने हसत हसत मला सांगितलं, तुला वाटतंय तू इथून जाऊ शकशील? जी त्याची स्वप्न पाहतेय तिला मी हळूहळू माझ्या पाशात ओढतोय. आधी ती बाई, आता तुझी क्लायंट आणि पुढचा नंबर तुझाच आहे. अचानक मला दिसलं, मी कनेक्ट होण्याआधीच माझी क्लायंट तिच्या घरी त्या झाडाखाली गेली होती. झाडाकडे वेड्यासारखी धावत होती. तिच्या डोळ्यात जीव नव्हता, चेहऱ्यावर तेच भयानक हसू होतं. मी मेडिटेशन तोडून लगेच तिला फोन लावला, पण दुसऱ्या बाजूने मला आवाज आला, ती तुझ्या जवळ नाही, ती माझ्याकडे आली आहे. आवाज अगदी त्या झाडाच्या भुताचा होता. त्या क्षणी मी माझ्या घराच्या खिडकीतून पाहिलं, तर तेच पिंपळाचं झाड माझ्या समोर दिसलं आणि मी घाबरून डोळे मिटले. पुन्हा मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ते गायब झालेलं होतं. पण तेवढ्यात माझ्या मोबाईलवर तिचा फोटो आला. ती माझी क्लायंट हसत उभी होती, पण डोळे पूर्णपणे काळे आणि तिच्या मागे
तेच पिंपळाचं झाड दिसत होतं आणि आजपर्यंत मी तो फोटो डिलीट करू शकले नाही. कारण जसं मी तो फोटो डिलीट करायला जाते, तसंच माझ्या त्या स्क्रीनवरून एक कुजबूज ऐकायला येते. पुढचा नंबर तुझाच आहे.